माझी माय. बालपणापासून खूपच समजूतदार माझी माय. नदीवरून पाणी भरून दुखायचे तिचे पाय. लाड पुरवले माय, बा आणि आजीनी. सर्वात लाडकी ती काका काकीची. पदार्थ बनविण्याचा तिचा अट्टाहास. घरात सर्वांना मिळे खायला घास. शिक्षणाची तिला खूपच आवड, पण गरिबीमुळे नाही मिळाली सवड. उंच उंच आकाशात नाही बघितली घार. पाठीवरच्या भावंडांचा पसाराच फार. दिवसभर कामे, रात्री विसावा. तिचा प्रत्येक दिवस असाच असावा. उपवर झाल्यावर पुण्याचे स्थळ आले. नववधू होऊन दाम्पत्य झाले. सासरी आल्यावर एकत्र कुटुंबात राहिली. इथे सुद्धा खूप कामे तिने पाठीवर साहिली. सासू सासऱ्यांना दिला मान. मोठे दीर आणि जाऊ आईवडिलांसमान. जावांबरोबर मैत्रीचे नाते. मोठी नणंद म्हणजे हक्काची सखी. लहान दीर आणि नणंदा लहान भावंडांसमान. मायबाने पुरवले कावरे आईस्क्रीमचे हट्ट. म्हणून वाटते आजही नाते आहे घट्ट. उषा आणि मीना तिच्या 2 कन्या. हसून खेळून वाढवले तिने त्यांना. शिक्षण त्यांना देऊन इतरही कला शिकवल्या. शिक्षण पूर्ण होताच दोघींना बोहल्यावर चढवल्या. वर्षामागून वर्ष सरत होते. नातवंडांचा जन्म झाला. मायबाचे घर झाले गोकुळ आता. लीना, दादोबा, डिंगा आणि मागून आली छकुली. नातवंडांवर भारी प्रेम करी बा आणि माय. ते तर सर्व त्यांच्या दुधावरली साय. नोकरी करता करता असा प्रसंग घडला. रस्त्यामध्ये त्यांच्या पायाला स्कूटरने दिला धक्का. पायाला झाला खूपच त्रास, पण जगण्यात ठेवला त्यांनी आस. बा आणि माय म्हणजे सोशिक फार. त्यांनी उचलला आहे सर्वांचा भार. उंच उंच आकाशात भरारी घेतली पिलांना कवेत घेण्यासाठी. दुधावरली साय लोणी बनून विरघळली. आपापल्या संसारात रमू लागली. एका वर्षी गणेशाचे आगमन झाले होते. अन माझा बा आम्हाला सोडून गेले होते. माझी माय एकली खूप खूप रडली. आता ती बाबद्दल आठवणी सांगत असते. नजर तिची कमी झाली. चालताना थोडी अडखळते. आवाज आता कातरलाय. आधारासाठी गरज भासते. आम्हाला तिची खूपच आस. अशी माझी माय आम्हाला पाहिजे.